हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं तर 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण शिलाईन बघणार आहोत। तर शोल्डर वगैरे उतरतात, शोल्डर उतरू नये याच्यासाठी खूपच महत्त्वाची मी इथे ट्रिक सांगितलेली आहे। त्याचबरोबर फिटिंग कशी करायची ब्लाउजची, फिटिंग एका लाईनमध्ये सरळ येत नाही, शोल्डर उतरतात, अशी प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यासाठी बघा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर व्हिडिओ इथं आपण स्टार्ट करूया। इथं मी पाठीमागचा भाग आहे तो तयार करून घेतला आहे, पुढचा पार्ट सुद्धा तयार करून घेतला आहे। तर बघा पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला जो पुढचा जो पार्ट आहे तो उलटा करून ठेवायचा आहे। बघा तर बघा या पद्धतीने ब्लाउजची उंची जी आहे ती इथं मोजून घ्यायची आहे। जर कमी जास्त असेल तर तुम्ही तुमच्या मापाचा जे ब्लाउज असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं उंची मोजून घ्यायची आणि मग इथं शोल्डर जे आहे ते इथं जॉईंट करायची आहे। तर बघा या पद्धतीने। तर इथं बघा एक्स्ट्राच्या 2-3 टिपा जे आहे ते इथं टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली शिलाईन जी आहे ती व्यवस्थित यात बसेल। इथं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथं 1.5 इंचावरती गळ्याकडील बाजूकडे आणि मुंड्याकडील बाजूकडे अर्धा इंचावरती टिप टाकून घ्यायची आहे, शोल्डर अजिबात उतरणार नाही। आता बघा दोघं साईडचे पार्ट आहेत ते इथं या पद्धतीने बघा चेक करून घ्यायचे, आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आणि चेक करायचे। एक्स्ट्रा असेल तर तुम्ही इथं बघा मुंड्याचे आकार वगैरे व्यवस्थित खडूने मार्क करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं, जेणेकरून तुम्ही बाही जोडणार तर ती खालीवर होणार नाही। हे बघा एक्स्ट्राचं असेल तर असं या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचं, त्याच्यानंतरच बाही जोडायची आहे। आता बघा या साईडचा आपण इकडचा पार्ट जोडून घेतला, आता या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला उलटा ठेवायचा आहे पाठीमागच्या भागावरती। हे बघा खूपच सोपी पद्धत सांगितली बघा मी, व्यवस्थित ठेवायचं या पद्धतीने बघा। चेक करून घ्यायचं, त्याच्यानंतर बघा शोल्डर जोडायचे इथं। तर या ब्लाउजला मला दोरी लावायची आहे, त्याच्यामुळे मी अर्धा इंचावरती टिप मारते। तर शोल्डर उतरत असेल तर परत एकदा सांगते मी, शोल्डर उतरत असेल तर गळ्याकडील बाजूकडे तुम्ही 1.5 इंचावरती टिप टाकायची आहे आणि मुंड्याकडील बाजूकडे अर्ध्या इंचावरती टिप टाकायची आहे। हे बघा दोघं पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे खालीवर आहे की नाही, मुंड्याचे आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा, गोल राऊंडमध्ये बाही जोडताना अडचण येणार नाही आपल्याला इथं। हे बघा आता आपल्याला बाही जोडायची आहे। तर बघा इथं या पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे। आता असं ओपन करायचं आहे आणि बाहीला बघा सेंटर काढून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर काय करायचं, आपण जिथं बाही जोडतो स्टार्ट करतो तिथून खालीवर आहे की नाही ते चेक करायचं, एक्स्ट्राचं असेल तर ते पार्ट कट करून टाकायचे तुम्ही। तर लेवलमध्ये इथं करून घ्यायचं बघा या पद्धतीने। बघा थोडंफार असेल तर ते तुम्ही कट करून घ्यायचं, मध्य भागी आता असं खडूने मार्क करून घ्यायचं आणि शोल्डर जोडलो तर आपण तिथं ती बाही ठेवायची आहे। हे बघा जेवढी बाही आहे तेवढी मोजून घ्यायची आणि मग टिप टाकायची आहे। 3.5 इंचाची बाही होती, 4 इंच बरोबर येतं इथं, अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल ते। हे बघा पहिले अर्धी बाही जोडायची आपल्याला एका साईडची। आता असं पलटवून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे ओढायची नाही, जशी आहे तशीच ठेवायची आहे, गोल राऊंडमध्ये फिरवायची आणि टिप टाकून घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने व्यवस्थितपणे टिप टाकून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने तुम्ही बाही जर जॉईंट केली तर फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित येते। हे बघा परत डबल टिप टाकायची आपल्याला, जसं आहे तसं राऊंड फिरवून। हे बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचे खालीवर आहे का, व्यवस्थित असेल तर बघा इथून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे कोपऱ्यावरती, एकदम कोपऱ्यावरती टिप टाकायची आहे। हे बघा व्यवस्थित पकडे तिथं आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। आता बघा एक्स्ट्राचं दिसतंय ते इथे कट करून टाकते मी।
बघा सरळ लाईनमध्ये आलं आहे. आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथे बाही जॉईंट करायची आहे. हे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं खालीवर आहे की नाही. सेंटर काढायचा बाहीचा. हे बघा खडूने मार्क करायचं. शोल्डर जोडलं होतं आपण त्या साईड त्या जागेवरती आपल्याला ते खडूने मार्क केलेलं आहे ते ठेवायचं आहे. आणि असं ओढायची नाही, जशी आहे तशी धरून आपल्याला काय करायचं टिप टाकून घ्यायची अर्धा इंचावरती. हे बघा याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही जॉईंट करून बघा. व्यवस्थित परफेक्ट बसते बाही. हे बघा या पद्धतीने टिप टाकून घ्यायची. हे बघा त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे. डबल टिप टाकायची आहे. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर व्यवस्थित चेक करायचं आहे. खालीवर असेल तर तुम्ही तिथे ॲडजस्ट करून टिप टाकून घ्यायची. कॉर्नरवरती इथं टिप टाकते मी आता. हे बघा मापाचं ब्लाऊज जर दिलं असेल तर तुम्ही मापाचा ब्लाऊज असेल त्याचा यूज करायचा. इथं एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकायचा जेणेकरून आपली फिटिंगची टिप जी आहे ती सरळ येईल इथं. हे बघा आता ब्लाऊजला उलटं करून घेऊया आपण. हे बघा व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचं आहे खालच्या साईडने. हे बघा व्यवस्थित पकडायचं आणि जिथे आपण टिप टाकली होती तशी कॉर्नरला त्याच पद्धतीने इथं आपल्याला कॉर्नरला अशी टिप टाकून घ्यायची आहे. तर आपण जिथून शिलाई स्टार्ट केली तिथं डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची आहे. आणि खालच्या साईडला आल्यावर तिथं परत शिलाई काढताना तिथे सुद्धा तशी लॉक करायची आहे शिलाई आपल्याला, जेणेकरून ते उसवणार नाही म्हणून. हे बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण एकदम कोपऱ्यावरती टिप टाकून घेऊया. हे बघा व्यवस्थित पकडायचं, प्रेस करायचं आणि टिप टाकून घ्यायची. हे बघा शिलांची टिप दिसते आपण क्रॉसपट्टी जॉईंट केलेली ते त्या साईडला करायचे आहे, मग टिप टाकायची. बघा फिटिंग झाली आपल्या इथं. आता बघा मापाचं ब्लाऊज असेल तर त्याच्यावरनं तुम्ही इथं माप घेऊन त्याच पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे. इथं 6.5 इंच इथं बघा दंडगेर होता ब्लाऊजचं मापाचं. त्याच्यानंतर बघा इथं 36 साईजचा हा ब्लाऊज आहे तर 9 इंच इथं आपल्याला फिटिंगची टिप जी आहे ती टाकायची आहे इथं. हे बघा आता खालच्या साईडने सुद्धा बघा आपल्याला इथं 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. हे बघा 8.5 इंच घेतलेले आहे मी इथं. तशी जर टिप सरळ येत नसेल तर तुम्ही ब्लाऊजवरून माप घ्यायचं. जेवढं ब्लाऊजला फिटिंगची टिप टाकली असेल तिथे तुम्ही मोजायची आहे. जेवढी येत असेल तेवढी तिथे मोजून तुम्ही टाकू शकता. हे बघा या पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे बघा त्याच पद्धतीने तुम्ही टिप टाकून घ्यायची. तसं कळत नसेल तर हे बघा 7.5 इंच मी टिप टाकली तिथे बरोबर आले इथे. या पद्धतीने तुम्ही टिप टाकून घ्यायची जेणेकरून फिटिंग तुमची व्यवस्थित येईल ब्लाऊजची. हे बघा या पद्धतीने. तर असं का बरं होतं की छाती जर कमी राहिली तर आपण जे छातीची घडी जर टाकतो तर ती कमी जास्त होते. तर तुम्ही काय करायचं ब्लाऊजचं माप जर दिलेलं असेल तर त्याच्यानुसार तुम्ही तिथं टिप टाकून घ्यायची मोजून. इथं बघा असं मुंडा जो आहे आपण तिथे व्यवस्थित प्रेस करून धरायचा आणि या पद्धतीने माप टाकून घ्यायचं आहे. आता बघा इथून तुम्ही 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. सर्वात पहिले एक एक टिप टाकून घ्यायची आणि आपलं कमरेचं माप जे आहे कमर घेरचं ते मोजून घ्यायचं आणि मग एक्स्ट्राच्या टिप आहे ते टाकून घ्यायच्या इथं. हे बघा या पद्धतीने. आता छातीची घडी आपण 9 इंच टाकली होती तर त्या ब्लाऊजची कमी होती म्हणजे टिप टाकून, तर त्याच्यानुसार मग मी डायरेक्ट टिप टाकली तिथं तर व्यवस्थित आली ती फिटिंग. हे बघा आता सरळ करून दाखवते तुम्हाला ब्लाऊज मी. हे बघा व्यवस्थित सरळ असं टिप आलेली बघा दोघं साईडची आपली ब्लाऊजची. इथं बघा पाहू शकता तुम्ही.
हे बघा पुढचा जो गळा आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित गोल आलेला आहे इथं, हे बघा। तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचतील। तर बघा इथं या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेतलेली आहे दोघं साईडची। आता बघा इथं आपल्याला सिंपल असं लटकन लावायचं ब्लाऊजला। तर मी इथं गळ्याचा कापड होता, म्हणजे गळा कापला होता, त्याचं कापड उरलेलं होतं ते त्याचं इथं मी आता सिंपल असे लटकन तयार करते। हे बघा असे कट करून घेतले मी। तो मी चौकोन असा आकारचा कापड कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची। हे पहा या पद्धतीने तुम्ही जे पुढचा जो पार्ट शिवलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा, तर तो पप येण्यासाठी बरेच अशी माहिती मी सांगितलेली त्या व्हिडिओमध्ये। तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तर तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ आहे तो पाहू शकता। कटिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथं। बघा सिंपल लटकन तयार करतो आता आपण इथं। हे बघा या पद्धतीने दोघं कोपरे धरून या पद्धतीने मध्ये आपली दोरी जी आहे ती पॅक करायची व्यवस्थितपणे। लटकनचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहे। हे बघा सिंपल असं लटकन तयार झालं आपलं 5 मिनिटामध्ये। खूपच सोपी पद्धत सांगितली मी ब्लाऊज फिटिंग करायची। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचतील। तर आता बघा इथं दोरी जी आहे ती आपण इथं ब्लाऊजला अटॅच करून घेऊया। तर इथं शोल्डर आपण जोडलं होतं, जॉईंट केली होती, या पट्टीपासून तुम्ही खाली 2.5 इंचापर्यंत तुम्ही मार्क करून दोरी लावू शकता इथं। तुम्ही अंदाजे इथं मार्क केलं आहे। हे पहा या पद्धतीने दोरी इथे शिवून घ्यायची आपल्याला। हे बघा जास्तीच्या टिपा टाकायच्या जेणेकरून दोरी उसवणार नाही, म्हणून तुम्ही इथे कापडाची सुद्धा दोरी बनवू शकता इथं। हे बघा या पद्धतीने आता दोरी आपल्याला काय करायचं, शिवून घ्यायची आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पहिले पोहोचतील। हे बघा या पद्धतीने शिवून घेतली दोरी आपण ब्लाऊजची। हे बघा तर इथं ब्लाऊजची फिटिंग आपण व्यवस्थितपणे केली आहे, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांना सुद्धा सहज जमेल अशी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।